हॅलो वेलकम यू गाईज. दिस इज आकाश मुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की DMERची रिक्रुटमेंट आलेली आहे, जाहिरात सरळ सेवासाठी, आणि हे परमनंट भरती आहे. 1107 पदासाठी वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये स्टाफ नर्स सोडून सगळे पदं आले. ओके, यामध्ये बरेच विद्यार्थी मला कॉल करतात की सर सिलेबस काय आहे. ओके, फक्त एवढं सांगितलेलं आहे की पेपर कसा असेल, पॅटर्न कसा असेल, बट सिलेबस दिलेलं नाही आहे. ओके, तर त्यामुळं मी सांगतो की जे 1107 पदं आले याच्यासाठी जेवढे पदं आले तेवढं तुम्ही 2023ची जी भरती होती कॉट 2023, त्यामध्ये तुम्ही जाऊन त्यातला सिलेबस तुम्ही चेक करू शकता. म्हणजे त्या सिलेबसनुसार तुम्ही स्वतःचा अभ्यास सुरू करू शकता. मराठी, इंग्रजी आणि जे तुमचं मॅथमॅटिक्स, रिझनिंग अँड द GK जो पार्ट आहे, म्हणजे कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारू शकतात, काय सिलेबस. हे बघा, अजूनही कॉट 2025 जो एक हे आहे त्याच्यामध्ये COT 2025 याच्यामध्ये कुठलाही सिलेबस अपडेट केलेलं नाही आहे. बट तुम्ही वेळ न घालवता जो सिलेबस होता मागच्या वर्षीचा त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकता. चला बघून घेऊया आपण. ओके, फक्त हे बघा, दिस इज नॉट 2025चा एक्झॅक्ट सिलेबस मी नाही म्हणू शकत, बट तुम्ही फक्त एक तुमच्या पाहणीसाठी, तुमच्या अभ्यासासाठी त्या सिलेबसनुसार अभ्यास करू शकता तुम्ही. ओके, त्यामुळेच मी हा व्हिडिओ करतो आहे. आता तुम्ही बघू शकता हे पद आहे: ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक, भौतिकोपचार तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, किरण तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, किरण सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, ओके, डॉक्युमेंटरी कॅटलॉग, वाहन चालक. ओके, अशा पद्धतीनं 1107 पदं तुम्हाला बघू शकता. ओके, यामध्ये हे दिलेलं आहे. आता आज मला एक पॅरेंट्सचा कॉल आला होता. ओके, आज सकाळीच. ओके, त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की सर आम्हाला इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि आमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे. सर तुम्हाला सांगू इच्छितो, जे पण पॅरेंट्स आहेत, बरेच पॅरेंट्स व्हिडिओ बघतात. ओके, तुमचं बघा, प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघा यांनी काय सांगितलेलं आहे, हे एक तुमच्याकडे हवं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रिफरन्स शॉल बी गिवन, फक्त म्हटलेलं आहे प्रिफरन्स. बट मला एक सांगा, जेव्हा तुम्ही CBT एक्झाम होईल, एखाद्या विद्यार्थ्याला 60 मार्क इथे भेटले, इथं 55 मार्क भेटले. ओके, याच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, बट याच्याकडे एक्सपिरियन्स आहे 2 इयर्सचा. ओके, नो एक्सपिरियन्स. ओके, मग मला एक सांगा, तुमचं रिक्रुटमेंट सरळ सेवा आहे. ओके, सरळ सेवा असल्यामुळं इथे कुठलेही तुम्हाला CBTच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार. ओके, तर इथं कुठेही इंटरव्ह्यू होणार नाही तुमचा. तुम्ही लक्षात ठेवायचं की हे 60 मार्क जो आलेला आहे, एक्सपिरियन्स नसेल तरी याला प्रिफरन्स पहिला देण्यात येईल. ओके, त्यामुळं त्यांनी प्रिफरन्स लिहिला असेल. ज्यावेळी समान मार्क येईल, ओके, समान मार्क जर आले, ओके, तर त्याचा एक क्रायटेरिया वेगळा आहे. ओके, बट लिहिलेलं आहे, दॅट मीन्स गरजेचं नाही आहे. ओके, त्यांनी फक्त प्रिफरन्स लिहिलेला आहे. बट तुमचं CBTमध्ये जर मार्क आले तर CBTनुसारच तुमचं सिलेक्शन होणार. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला हा एक नवीन एक पॅटर्न आलेला आहे की बाबांनो, तुम्हाला 5 सेक्शनमध्ये एक्झाम होणार. ओके, 5 A, B, C, D, E सेक्शनमध्ये. ओके, मराठीचे 15 क्वेश्चन सांगितले आपल्याला, मराठी आणि व्याकरण. ओके, मराठी भाषा आणि व्याकरण. ओके, एवढं सांगितलं तुम्हाला. ओके, आणि त्याच्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज अँड द ग्रामर. ओके, त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान आणि लॉजिकल ॲबिलिटी. ओके, त्याचे 30 आणि टेक्निकल तुमचे. ओके, अशा मिळून 60 तुमचे हे झाले नॉन मेडिकल, आणि जे तुमचे पदाशी निगडीत 40 झाले. हा एक समजलं तुम्हाला. आणि हे ग्रुप लिव्हर सिस्टम त्यांनी जे बनवलेलं आहे, टाईम बाउंड, म्हणजे ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, म्हणजे एकदा इथे गेला की तुम्ही परत येऊ शकत नाही. 18 मिनिट झाल्यानंतर पहिल्या दुसऱ्या सेक्शनला, तिसरा, चौथा, पाचव्या अशा सेक्शनला जाणार तुम्ही. हे तुम्हाला कळा. आता हा बघू शकता 2023चा सिलेबस होता. ओके, 2023ची जी एक्झाम झाली त्याचा सिलेबस लॅबोरेटरी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. त्याचा सिलेबस काय दिलेला आहे त्यांनी, इंग्लिशमध्ये काय विचारणार. ओके, आता त्यांनी मगाशी बघितलं इंग्लिश अँड ग्रामर. ओके, लक्षात ठेवा, याच्यामध्ये ग्रामरमध्ये तुम्हाला सिनोनाइम्स, अँटोनाइम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स. ओके, व्हॉकॅब्युलरीमध्ये इडिझम, फ्रेजेस, देअर मिनिंग, एक्सप्रेशन, फिल इन द ब्लँक, सिम्पल सेंटेन्स, स्ट्रक्चर, फॉर्मेशन. ओके, हे बघा, आता यामध्ये एक मोस्टली कॉम्प्रिहेन्शन ॲड होऊ शकतं. तुम्ही जर याच्यात जर बघाल तुम्ही, ओके, बऱ्याच महानगरपालिकेच्या एक्झाम, तर त्यांनी कॉम्प्रिहेन्शन ॲड केलेलं, म्हणजे उतारावर क्वेश्चन. ओके, उतारा देणार, उतारावर 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन विचारणार, बाकी मग बाकीचं. ओके, हे झालं याचं. त्याच्यानंतर मराठी, हे सेम सगळ्या पदांसाठी सेम आहे. ओके, लक्षात ठेवा, सगळ्या पदांसाठी. ओके, मराठीमध्ये काय, मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग. ओके, अशा पद्धतीने प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे पण वाचा, योग्य जोड्या लावा. ओके, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जनरल नॉलेजला जाणार तर करंट अफेअर्सवर त्यांनी जास्त भर देणार आहे. करंट अफेअर्स इंडिया अँड महाराष्ट्र,
हिस्ट्री, सिविक्स, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, ओके, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा 15चा आणि तुमच्या कम्प्युटरचे काही क्वेश्चन. ओके, त्याच्यानंतर तुमच्या पदाशी निगडीत हे तुमचे 40 MCQ येणार आहेत. ओके, यामध्ये बघू शकता तुम्ही तुमचं काय काय लिहिलेलं आहे. ओके, पदाशी निगडीतमध्ये सुद्धा त्यांनी याच्यामध्ये हे बरंच काय काय ॲड केलेलं आहे. ओके, हां, त्याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, ओके, बेसिक अरेथमॅटिक्स नॉलेज, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री अँड द स्टॅटिस्टिक्स. ओके, त्यानंतर फिजिक्स जनरल सायन्समध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स. ओके, त्यानंतर पदाशी निगडीतमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे. ओके, मेडिकल लॅबोरेटरीचे क्वेश्चन्स. ओके, टाईप्स ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी. ओके, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, तुमचे जे ओल्ड पेपर आहेत, ओल्ड पेपर तुम्ही शोधा. ओके, 100% तुम्हाला पेपर भेटणार, बऱ्याच ठिकाणी भेटून जाणार. ओके, ओल्ड पेपर शोधा. तुमचे मित्रमैत्रिणी मागे एक्झाम दिली असेल 2023मध्ये, ते पेपर शोधा. पेपर कसा आला होता, पॅटर्न कसा होता. ओके, म्हणजे कोणत्या याच्यावर कसे क्वेश्चन्स आले होते ते तुम्हाला कळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. आणि सोबतच तुम्हाला जर मराठी, इंग्लिश आणि मॅथ्समध्ये जर प्रॉब्लेम जात असेल तर बाबांनो, यूट्यूब बढिया आहे. यूट्यूबवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जो टॉपिक पाहिजे तो यूट्यूबवर टाका की बाबा. ओके, आणि तो टॉपिक तुम्हाला यूट्यूबमध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघायला मिळेल. ज्या माणसाचं यूट्यूबवर शिकवणं आवडते त्या माणसाचं तुम्ही बघा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर मेडिकल लॅब इक्विपमेंट, हाऊसकीपिंग, क्लिननेस लॅबोरेटरी, मेथड्स ऑफ डिसइन्फेक्शन, स्टरलायझेशन इक्विपमेंट, ब्लड सॅम्पल्स टेकन, वेनिपंक्चर्स. ओके, ब्लड क्वालिटी कंट्रोल, इन्व्हेंटरी कंट्रोल, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. ओके, हे असेच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. ओके, त्याच्यानंतर असिस्टंटसाठी सुद्धा लॅबोरेटरी असिस्टंटसाठी सेमच सिलेबस आहे, काही वेगळं नाही आहे. ओके, बघू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर लायब्ररियन बघा, लायब्ररियनमध्ये सेम मराठी इंग्रजीचा सेम सिलेबस आहे. त्यानंतर तुम्ही जो तुमचा सब्जेक्ट रिलेटेड आहे, सोसायटी अँड लायब्ररी, काइंड्स ऑफ लायब्ररी, 5 लॉस ऑफ लायब्ररी, थिअरीज ऑफ क्लासिफिकेशन, ग्रोथ अँड स्ट्रक्चर नॉलेज. ओके, हा सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटून आपल्या टेलिग्राम चॅनलवर, लर्न नेक्स्ट नर्सिंग टेलिग्राम चॅनलवर हा सिलेबस तुम्हाला भेटून जाणार. प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करा डेफिनेटली. तिथे आपण मराठीचे हे ते वगैरे बरेच क्वेश्चन्स तुमच्या रिलेटेड टाकण्याचा प्रयत्न करू आपण. ओके, ठीक आहे. थेरी क्लासिफिकेशन, ग्रोथ अँड स्ट्रक्चर नॉलेज, नीड पर्पज, लायब्ररी क्लासिफिकेशन, कॅटलॉग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, क्लासिफिकेशन. ओके, सगळे हे बघू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर तुम्हाला बघू शकता असिस्टंट लायब्ररियन, सहाय्यक ग्रंथपाल. ओके, त्याचा पण सिलेबस. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही. ओके, सेंट्रल इन्स्पेक्टरचं आता सध्या सेंट्रल इन्स्पेक्टरचं पद आलेलं नाही आहे. ओके, सोडून द्या ते, याच्यावरून बघू शकता. त्याचे ECG टेक्निशियनसुद्धा मराठी इंग्रजी सेम आहे. तुम्हाला फक्त तुमच्या सेक्शन सब्जेक्ट रिलेशनमध्ये व्हॉट इज ECG. ओके, इलेक्ट्रोग्राफिक लीड्स अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजी. ओके, कॅलिब्रेशन ऑफ ECG मशीन्स, नॉर्मल ECG, सायनस रिदम, कंडक्शन इफेक्ट्स, चेंज इन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, स्ट्रेस टेस्ट, होल्टर स्टडीज. ओके, हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे. डायटिशियनसाठी बघा ग्रामर, सिनोनाइम्स. ओके, हे सगळं सेम आहे मराठी इंग्लिश वगैरे. ओके, आणि अरिथमॅटिक्स, लॉजिकल ॲबिलिटीज. ओके, बघा आता याच्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेडमध्ये फूड, न्यूट्रिशन, रिसोर्स मॅनेजमेंट, केमिकल ॲनालिसिस, फॅब्रिक अँड अपीरल सायन्स, ह्युमन डेव्हलपमेंट, चाइल्ड राईट्स, सोशल ॲक्शन्स, फिजिओलॉजी, प्रमोटिंग हेल्थ, कम्युनिकेशन अँड एक्सटेन्शन. ओके, त्याच्यानंतर फार्मासिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. फार्मासिस्टचे मोठे पद आहेत, बघू शकता तुम्ही. सेम मराठी इंग्रजी मॅथमॅटिक्स सेम आहे. तुमच्या पदाशी निगडीत बघू शकता तुम्ही. जनरल फार्माकोलॉजी, टाईप 1 ड्रग्स, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग डोज, बायोअवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स, रोल्स ऑफ अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्माकोलॉजी, नॉन फार्माकोलॉजी, सायकोफार्माकोलॉजी, कार्डिओस्कल फार्माकोलॉजी, इपिडेमिओलॉजी, डेंटल फार्माकोलॉजी, सगळ्या प्रकारची फार्माकोलॉजी तुम्हाला क्वेश्चन येईल. इंडियन फार्माकोलॉजी, ब्रिटिश फार्माकोलॉजी. ओके, फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल, हॉस्पिटल फार्मसीज, कम्युनिटी फार्मसी, गुड manufacturing practices. Okay, disinfections and concentration, pharmaceutical and hospitals, ELD, ECL and standard of drugs. ओके, हे सगळं तुम्हाला विचारेल. ओके, त्याच्यानंतर कॅटलॉगर, ह्याचा पण क्वेश्चन्स बघा, मराठी इंग्रजी सेम आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पदाशी निगडीत तुम्हाला हे अचीव मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन वगैरे हे बघता. सर्व्हिस सुपर, समाजसेवी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समाजसेवीसाठी काय विचारतं बघा, खूप मोठे पद आहेत. सेम मराठी इंग्रजी सेम आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सोशल समाजसेवेसाठी काय विचारलेलं आहे. हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क, सोशल सायन्स कन्सेप्ट, सोशल वर्क, कम्युनिटी वर्क, सोशल वर्क रिसर्च. ओके, सोशल ॲक्शन, सोशल मुवमेंट, फील्ड वर्क. ओके, असे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. ओके, त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्टची जागा अजून आलेली नाही आहे. ओके, ठीक आहे. एनिवे, टेलिफोन ऑपरेटर याची पण नाही जागा. ओके, त्याच्यानंतर आहे नाही, हे पण नाही, महिला अधीक्षकाची. त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल एक्सरेचं पण सेम मराठी इंग्रजी सेमच आहे. पदाशी निगडीत बघू शकता तुम्ही. रेडिओ फिजिक्स. ओके, हिस्ट्री प्रिन्सिपल, ETC,
एक्सरे मशीन, सियाम मशीन, सिटी स्कॅन, MRI, मॅमोग्राफीबद्दल, टाइप्स ऑफ मशीन्स अँड देअर प्रिन्सिपल्स, ओके, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, नॉलेज रिलेटेड टू डिफरंट पोझिशन, ओके, टू टेक एक्सरे, सियाम, म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये घेतात त्या पद्धतीनं, डिफरंट टाइप्स ऑफ फिल्म्स अँड सोल्युशन्स, देअर केमिकल नेचर्स, क्लिनिकल इम्पॉर्टन्स, डिफरंट टाइप्स ऑफ डाईज, ओके, रेडिएशन हजार्ड्स अँड प्रिकॉशन मेजर्स, ओके, मॅमोग्राफी, सियाम, डिजिटल रेडिओग्राफी, PACs, हँडलिंग, नॉलेज अबाउट द वर्किंग प्रिन्सिपल, सिटी, MRI, सगळं, मेंटेनन्स आणि इक्विपमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी, हँडल, रेकॉर्ड किपिंग, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. असिस्टंटला सुद्धा सेम सिलेबस आहे, काही वेगळा नाही आहे. ओके, ठीक आहे. रेडिओग्राफर, डेंटल हायजिस्टची जागा नाही आहे, डेंटल टेक्निशियनची जागा आलेली आहे. सो फिजिओथेरपीच्या पण जागा भरपूर आहे. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर वगैरे सगळं आहे. आणि त्याच्या पदाची निगडीतमध्ये ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री बघू शकता तुम्ही. ओके, सायकॅट्री इन्क्लूड सायकोलॉजी, फंडामेंटल कायनोकॉलॉजी, कायनिसिओथेरपी, फंडामेंटल इलेक्ट्रोथेरपी, फंक्शनल डायग्नोसिस, फिजिओथेरपी स्किल, मस्क्युलर फिजिओथेरपी, न्यूरोफिजिओथेरपी, कार्डिओव्हास्क्युलर, कम्युनिटी फिजिओथेरपी, हे सगळं तुम्ही बघून घ्या. डेंटल टेक्निशियनचं पण बघू शकता तुम्ही. ओके, त्याचा सिलेबस बघा. बाकी सगळं सेमच आहे. पदाशी निगडीत अप्लाइड फिजिक्स, मेकॅनिक्स, ओके, अप्लाइड ओरल ॲनाटॉमी, डेंटल मटेरियल्स, मेटॅग्युलरी, डेंटल मेकॅनिक्स, बेसिक्स नॉलेज अबाउट कम्प्युटर अँड मेडिकल रेकॉर्ड मॅनेजमेंट. ओके, अशा पद्धतीने ह्या पूर्ण सिलेबस मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन. तुम्ही तिथून सगळं डाउनलोड करून हा सिलेबस तुम्ही बघू शकता. ओके, ठीक आहे. बघा, आता मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही अभ्यास कसा करायचा. बरेच लोक म्हणतात की सर मराठी इंग्रजीचं व्याकरण कुठून वाचा. हे पुस्तक चांगलं वाटतं मला, बाळासाहेब शिंदेचं. हे पुस्तक घेऊ शकता तुम्ही. इंग्रजी व्याकरण ॲज वेल ॲज मराठी व्याकरणचं पुस्तक तुम्हाला ऑनलाईन पुस्तक किंवा मार्केटमध्ये भेटत असेल, तिथून घेऊ शकता. बेसिक मराठीचं ग्रामर, बेसिक इंग्लिशचं ग्रामर. वी आर नॉट गोइंग टू आपण क्लर्क बनणार नाही आहोत. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. बेसिक गोष्टी विचारणार. 8वी 9वी 10वीचं ग्रामर आणि मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर तिथलंच असणार आहे. ओके, तर त्या पूर्वीचे पेपर बघितला तर तुम्हाला लक्षात येऊन जाणार की तुम्हाला क्वेश्चन कसे येतात. ओके, हे एक मराठी व्याकरणची नवीन आवृत्ती आली आहे बाळासाहेब शिंदेची, ही तुम्ही घेऊ शकता. ओके, हे एक पुस्तक घेऊ शकता तुम्ही. ओके, तुम्हाला आता याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की बाबा अभ्यास करा, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ओके, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अभ्यास कराल तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होईल. ओके, जागा कमी आहे, कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर तुम्हाला अभ्यास भरपूर करावा लागेल. ओके, हे बघा, कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमचं जर पदाशी निगडीत जो टॉपिक आहे ते पण चांगलं करावं लागेल. प्लस मराठी, इंग्रजी आणि तुमचं मॅथमॅटिक्स अँड जी के आहे ते सुद्धा. जी केसाठी काही नाही, जी के इज अ वास्ट. ओके, तुम्ही जस्ट बघा, गुगल करा, जिथं भेटत असेल, जसं भेटत असेल, जसं मागच्या 6 महिन्याचं काही पुस्तक भेटत असेल, 1 वर्षाचं पुस्तक भेटत असेल तुम्हाला मार्केटमध्ये, ते पुस्तकं घ्या तुम्ही. तुम्ही जी के वाचून घ्या. मराठी भाषाविषयी वाचा. ओके, जे आहे ते मराठी आणि इंग्रजी ग्रामरचं पुस्तक घ्या तुम्ही. एक 500-600 रुपये तुम्ही खर्च करू शकता, स्वतःचा अभ्यास सुरू करू शकता. म्हणजे अलंकार, उपमा वगैरे ज्या गोष्टी आहेत, ओके, संधी, समास वगैरे सगळं वाचून घ्यायचं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थोड्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. खूप जास्त MPSC लेवलचं तुम्हाला नाही विचारणार. ओके, ही एक मोठी गोष्ट आहे. इंग्रजीचं सुद्धा सेम लक्षात ठेवायचं. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे 100% 2 क्वेश्चन येणार. हे येणार म्हणजे येणार. ओके, त्याच्यानंतर एक म्हण येणार. ओके, होऊ शकते एक उतारा येईल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता जे वेगवेगळे पद आहे यांच्या पुस्तकांविषयी मला एवढं नॉलेज नाही आहे. जे टेक्निकल तुमचं फार्मसिस्टसाठी कुठलं पुस्तक आहे, तुम्ही तुमच्या जे पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, फ्लिपकार्ट असो की तुमचं ॲमेझॉन असो, त्याच्यावर बघा. फार्माकोलॉजी MCQ बुक्स फॉर द रेल्वे या फॉर DMER फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम्स, अशा पद्धतीने टाका. तुम्हाला डेफिनेटली पुस्तकं दिसतील. ते पुस्तकं तुम्हाला विकत घ्यावं लागेल. ओके, थोडंफार खर्च करावं लागेल, थोडंफार स्वतःवर मेहनत करा. जर तुम्हाला आयुष्य गव्हर्नमेंटमध्ये काढायचं असेल तर थोडं मेहनत करावी लागेल. ओके, होप सो. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडून राहा. धन्यवाद. जय हिंद.